प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आपके सामने संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज की तरफ से आप सबका मैं प्रभु की ओर से आपका स्वागत करता हूं। आज फिर एक बार से प्रभु परमेश्वर ने हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम 2020 को अलविदा कहते हुए हम 2021 में हम बढ़ते हुए परमेश्वर की आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, क्योंकि उन्होंने हमें ये नया साल दिखाया है। जो हमने कई सारी कठिनाइयों से, कई सारे मुश्किलों से हम जो गुजरे हैं, उसमें परमेश्वर ने हमारी सहायता की, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं और परमेश्वर को मुबारकबाद देते हैं कि उन्होंने हम पर अपनी कृपा दृष्टि बरसाई ताकि हम ये 2021 में हम जा सकें। तो आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं। जिस स्थान पर आप हैं उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, परमेश्वर का नाम ऊंचा करें, क्योंकि परमेश्वर ने हमें ये 2020 से 2021 हमें दिखाया है। तो चलिए ये गीत आप मेरे साथ गाएंगे। गीत है मेरी ज़िंदगी में आया नया साल, ये मेरे यीशु का है ये कमाल, नया साल हो मुबारक। मुबारक मुबारक मेरी जिंदगी में आया नया साल, मेरी जिंदगी में आया नया साल, मेरे यीशु का है ये कमाल, मेरे यीशु का है ये कमाल। नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक। दुख की बारिश आने नहीं देता यीशु, दुख की बारिश आने नहीं देता यीशु, खुशियाँ बांटे जग में सबको प्यारा यीशु, खुशियाँ बांटे जग में सबको प्यारा यीशु, प्यारा यीशु। मेरी जिंदगी को करता वो बहार, मेरी जिंदगी को करता वो बहार, मेरे यीशु का है ये कमाल, मेरे यीशु का है ये कमाल। नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक। उसकी मोहब्बत बांटेंगे हम चारों ओर, उसकी मोहब्बत बांटेंगे हम चारों ओर, उसकी मोहब्बत बांटेंगे हम चारों ओर, फैलेगा उसका कलाम चारों ओर, फैलेगा उसका कलाम चारों ओर, चारों ओर। मेरी जिंदगी में उसका सुरताल, मेरी जिंदगी में उसका सुरताल, मेरे यीशु का है ये कमाल, मेरे यीशु का है ये कमाल। नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक।
माफ करें हम एक दूजे को नए साल में, माफ करें हम एक दूजे को नए साल में, भूल जाए पिछली बातें नए साल में, भूल जाए पिछली बातें नए साल में, नए साल में मेरी जिंदगी में रहे ना मलाल, मेरी जिंदगी में रहे ना मलाल, मेरे यीशु का है ये कमाल, मेरे यीशु का है ये कमाल। नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक, नया साल हो मुबारक। मेरी जिंदगी में आया नया साल, मेरी जिंदगी में आया नया साल, मेरे यीशु का है ये कमाल, मेरे यीशु का है ये कमाल। नया साल हो मुबारक, 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 नया साल हो मुबारक। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। नए साल में परमेश्वर हमें ले जा रहे हैं, इसलिए हम परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया करते हुए उनके आभार मानते हैं, क्योंकि परमेश्वर ने अपनी कृपा दृष्टि हम पर बरसाई। इसलिए हम परमेश्वर के गुणगान करते हुए हम नए साल में हम बढ़ेंगे और इसी तरह से हम परमेश्वर का गुणगान करते रहेंगे। तो आइए भाई और बहनों, हम अपनी प्रार्थना के लिए अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा अपनी भेट Once again we meet. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। So we thank the name of God सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. वेळोवेळी आम्ही तुमची भेट घेतली, We visited you from time to time. वेळोवेळी तुम्ही आमच्याबरोबर राहिलास, From time to time you were with us. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। So we thank the Lord. पुन्हा एकदा आपली सर्वांची उपस्थिती Once again presence of all आदरणीय आहे, is respectable, आनंदाय आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे। and will extend the work of God. आपल्या सर्वांचं मी All of you, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur Ministry, आगत स्वागत करत आहो। I welcome you all. ज्या आशेने मी देवाकडे येतो, The hope in which we come to God, देव आमच्या आशा मरमंग करत नाही, God does not give up on our hopes. देव आमच्या आशा पूर्ण करतो। God fulfill our wishes. आम्ही आनंदित राहावा, We should be happy. आम्ही शांतीने राहावा, We should live in मी peace. सार्वकालिक जीवन जगावं, We should live eternal life. यासाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला। For this Lord Jesus came to earth. आम्ही सर्वांनी ख्रिस्त जयंती साजरी केली, We all celebrated Christmas. सर्व जगात आनंद उत्साह होता। There was joy and excitement all over the येशूच्या world. येण्याने The coming of Jesus. जगात आनंद आला। There was joy in the world. येशू वधस्तंभी गेला, He went on the cross. वधस्तंभी त्याने जीव दिला, He died on the cross यासाठी की आम्हाला आनंद प्राप्त so व्हावा, that we may get joy. आम्हाला शांती प्राप्त व्हावी, We should have आम्हाला peace. सार्वकालिक जीवन प्राप्त We व्हावं, should have eternal life. आमचा उद्धार व्हावा, We should be saved. यासाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला। For this Lord Jesus came on earth. यासाठी आम्ही ख्रिस्त जयंती आनंदाने उत्साहाने साजरी करतो। For this we celebrate Christmas with joy and या excitement. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो। We thank the name of God. देव आमच्यावर प्रेम करतो, God loves us. त्या प्रीतीस्तव कृपेस्तव तो आमची आठवण करतो। With his love and grace, he remembers us. यासाठी त्याने प्रभू येशूला आमच्यासाठी पाठवलं। For this he sent Lord Jesus. हे मोठंसं वरदान आहे, This is a great gift. त्यामुळे आम्ही देवाचा आभार मानतो। So we thank our Lord. एके दिवशी प्रार्थना करत असताना, One day while praying, कौटुंबिक प्रार्थना करत असताना, while the family prays, पवित्र आत्म्यानुसार through Holy आमची Spirit, बहीण कल्पना रॉजर्स our sister Kalpana Rogers, देवाने मार्गदर्शन दिलं। God guided us. यहोशवा Joshua, आनंद कर, उत्साह कर, rejoice with joy, नृत्य कर,
dance. मी म्हणलं का प्रभू, I said, why Lord? का प्रभू, Why Lord? अशी वेळ नाही, This is not the right असा time. समय नाही, Not the असा time. सण नाही, Not the अशी festival. चांगली बातमी नाही. Not a good news. देव मला आनंद कर, उत्साह कर. God said, rejoice with joy. कारण काय? But what's the reason? देव म्हणला मी तुझ्यावर राहतो, God said, I live with you. मी तुझ्या कुटुंबात राहतो, I live in your family. मी तुझ्या मंडळीत राहतो. I live in your fellowship. बायबल सांगतं Bible यशा says 7:14 प्रमाणे in Isaiah 7:14, आम्हाबरोबर देव आहे, God is with us. त्याला इमॅन्युअल म्हणतील. He will be called Emmanuel. आमच्याबरोबर देव आहे. God is with us. देव म्हणतो नेहमी आनंदित राहावा, God says always be happy. नेहमी शांतीने राहावा. Always live in peace. आनंद कसा करावा, How to rejoice. आनंदित कसं राहावा, How to be happy. सार्वकालिक जीवन कसं जगावं, How to live eternal life. हे देवाने आम्हाला शिकवलेलं आहे. God has taught us this. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank that God. ख्रिस्त आमच्याबरोबर आहे, Christ is with us. देवाची उपस्थिती आमच्यावर आहे. Lord's presence is with त्यामुळे us. आम्ही ख्रिस्त जयंती आनंद उत्साहाने साजरी करतो. So we celebrate Christmas with joy and देव आमचा आनंद enthusiasm. वाढवतो, God increases our joy. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. So we glorify our God. आम्ही 2020 पासून From 2020, आम्ही 2021 मध्ये चाललेलो we are आहोत. going in 2021. देव प्रतिदिवशी आमचं आयुष्य वाढवतो. God prolongs our lives every day. सेकंदला आमचं आयुष्य वाढतं. Every second our life grows. दिवसेंदिवस आमचं आयुष्य वाढत जातं. Every day our life grows. देव आम्हाला जगवतो. God keeps us alive. 2020 मध्ये अनेक प्रश्न आले, अनेक समस्या आल्या, Many problems and questions came up in 2020. अनेक व्याधी आल्या, There were many diseases. अनेक गोष्टी आल्या, Many things came up. अनेक लोक अस्वस्थ होते, भयभीत होते, Many people were upset and scared. भयभीत होते, अस्वस्थ होते, They were scared. काय and करावं सुचत नव्हतं. They didn't know what to do. त्या देवाने आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन केलं. Then God guided us through Holy Spirit. त्याने आम्हाला सोशल मीडियावर आणलं. He brought us on त्यांनी social सांगितलं media. संदेश दे, He said, preach, लोकांना जागृत कर, awaken the people, लोकांसाठी प्रार्थना कर, pray for the people, लोकांना धैर्य दे, हिंमत दे, give people courage and patience, लोकांचं सांत्वन कर. comfort them. मी आहे, I am there. मी आहे, I am मी there. नेहमी असणार. I will always be आम्ही there. वेळोवेळी देवाच्या वचनातून तुम्हाला मार्गदर्शन केलं. From time to time, we guided you through God's word, सोशल मीडियावर तुमच्याशी संपर्क केला, contacted you through social media. अनेक लोकांसाठी प्रार्थना केली. We prayed for many people. गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशापर्यंत आम्ही आमची प्रार्थना Our पोहोचली. message spread from villages to cities, states, country, and other countries. अनेक लोकांनी साथ दिले. Many people supported. त्या देवाचं नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. So we thank God. देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो. God is careful to keep His या word. वर्षात आम्ही पुष्कळचं दुःख सहन केले, In this year, we suffered a lot of pain, पुष्कळचं कष्ट सहन a केलं, lot of distress. पुष्कळशा गोष्टीची अवस्था झाली, Many things were disrupted. तरी देवाने आम्हाला सांभाळलं. Yet God took care of us. देवाने आमची काळजी घेतली. He cared for us. देवाने आमचा पुरवठा केला. He gave us all things. देवाच्या वचनातून त्याने आम्हाला सांत्वन दिलं, हिंमत दिली, Through God's word, He gave us comfort and courage, आम्हाला सुरक्षित ठेवलं, kept us safe, आम्हाला जीवन ठेवलं. kept us alive. आम्ही जगावं, We should live. आम्ही जिवंत राहावा, We should be आम्ही alive. देवाचं गौरव करावं, We should glorify God. देवाचा महिमा करावं, Should praise God. देवाच्या चांगल्या गोष्टी मी प्राप्त करावं. We should receive good things from God. बायबल सांगतं Bible says, यिर्मया 8:22 प्रमाणे like 8:20, सुगी संपली, harvest has passed, हंगाम आटोपला, summer has ended, अजून माझं तारण झालं नाही, but we have not been saved. वेळ निघून गेली, The time has समय gone. निघून गेला, The time passed अजून away. मला देव भेटला I नाही. haven't met God yet. अशी परिस्थिती होऊ नये, Should not have such वेळ situation. जाऊ नये. The time should not अनुकूल go. समय आहे, It's an acceptable प्रसाद time. समय आहे. Time of 2 worship. कोरिंथी 6:2 प्रमाणे, Like Corinthians 2:6, यशया 55:6 प्रमाणे like Isaiah 55:6. हा चांगला समय आहे, This is a good हा time. चांगला वेळ आहे. This is a या good देवाचा time. धावा करा, So call on God. देवाला प्राप्त करा. Receive God. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. आम्ही देवाचं गौरव करावं, We should glorify आम्ही God. देवाची सेवा करावी, We should serve God. आम्ही देवाची स्वार्थ साक्ष सांगावी. We should proclaim and testify about हे God. देव आमचं नेहमी आयुष्य वाढवतो. Because God always extends our life. देवाने मला एकदा पवित्र आत्म्यानं सांगितलं, Once through Holy Spirit, God told me, यहोशा यहोशा, Joshua, सेकंदला मी तुझं आयुष्य वाढवतो. in every second I prolong your life. सेकंदला मी तुझं आयुष्य वाढवत जातो. Every second I prolong your life. देव सेकंदला आमचं आयुष्य वाढवतो. Every second God prolongs our life. एका सेकंदात आम्ही मरून जाऊ शकतो, In a second we can die. पण देव आम्हाला जगवतो. But God keeps us alive. 2000 मध्ये पुष्कळच्या समस्या आल्या, In 2020 many problems came.
पुष्कळशा अडचणी आल्या, There were many troubles, देवाने आम्हाला राखलं, but God kept us safe. आम्हाला देव पुढे घेऊन चाललेला आहे. God has taken us forward. 2020 पासून 2021 मध्ये आम्हाला घेऊन He's चाललेला taking आहे. us from 2020 to देव हळूहळू सर्व 2021. परिस्थिती बदलत आहे. God is slowly changing all देवाने situations. पवित्र आत्म्याने आम्हाला अभिवचन दिलं, God has promised us through Holy Spirit. एका वर्षात मी सर्व व्यवस्थित करेल. In a year, I will fix it all. मी येत आहे, I am coming. मी येत आहे. I am coming. देव मंदिरात आला God आहे, has come in the temple. त्यांनी प्रार्थना स्थळ उघडलेलं He आहे. has opened all worship places. तो हळूहळू सर्व जगाची व्यवस्था करत आहे, Gradually, He is making things all right in the world. सर्व सुरळीत करत चाललेलं He is आहे. making all things work कशाला घाबरू smoothly. नका, Don't be कशाची afraid. चिंता करू नका. Don't worry about anything. देव सर्व निपटून घेतो, God will take care of it कारण देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. because God loves you and देव me. भारत देशावर प्रेम करतो, God loves our country, देव India. जगावर प्रेम करतो. God loves this world. प्रत्येक मनुष्य त्याला मोलाचा आहे. Every human being is valuable to Him. यासाठी आम्ही देवाचा धावा करावा, So we should call on God. देवाला प्राप्त करून घ्यावा, We should receive God, देवाचं जीवन प्राप्त करून घ्यावा. receive His life. ही देवाची इच्छा आहे. This is God's हा will. समय आहे, This is the हे time, वेळ आहे, the हे moment, संकट आहे. all the problems. यातून आम्ही देवाकडे जावं, From it we should go to God, देवाला ओळखावं, know God. देवाचं धावा करावा, We should call on God, देवाकडून आमचं तारण साधून get घ्यावा. our salvation from God. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. बायबल सांगतो Bible says, विलापगीत 3:31 प्रमाणे, like Lamentations 3:31, 3:31 प्रमाणे like 3:31, कोणती गोष्ट anything. देव कोणती पिढा मुद्दा मानत नाही. He does not enjoy bringing affliction देव मुद्दा मानवाला दुःख देत नाही. or suffering on mankind. त्यामध्ये त्याचा उद्देश आहे, It has a purpose in it. त्यामागे त्याचं कार्य आहे. In it is His work. त्यामध्ये मागे आमची एक उत्तम गोष्टी आम्हाला प्राप्त होण्याची देवाची इच्छा असते. Through it we should receive some good things is God's wish. यासाठी हा समय आलाय, For this time has हा वेळ come, आला, this moment, त्यातून देवाने आमचा बचाव केलेला आहे. God has saved us from it. यासाठी आमची देवाकडे प्रार्थना आहे So we pray to God, की देवा असं समय परत आणू नको. don't bring such a time again. 2020 2020 स्मरणात राहीन, will be remembered, लक्षात राहीन, will be remembered, ध्यानात राहीन. will remain in असं our वर्ष mind. आहे, Such a year this is. असा वेळ, This time, असा समय, this moment. असं वर्ष तू पुन्हा दाखवू Don't show नको. us such a year again. ही आमच्या देवाजवळ प्रार्थना आहे, This is our prayer to असं आमच्या God. देवाकडे धावा आहे. This is our call to कारण God. अभिष्ट अनिष्ट देवाकडे आहे, Because good and bad is with God. जीवन मरण देवाकडे आहे, Death and life is with God. शाप आशीर्वाद देवाकडे आहे. Curse and blessings is with God. देवाशिवाय कोणती गोष्ट होत नाही. Nothing happens without God. प्रवेश म्हणाला आहे Lord Jesus said, योहान 15:3 प्रमाणे, like John 15:3, मजपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही. you can't do anything if you don't remain बायबल in me. सांगतो Bible जकरा says, 4:6 प्रमाणे, like Zechariah 4:6, बलाने नाही, not by strength पराक्रमाने नाही, or by might, देवाच्या आत्म्याने सर्व गोष्टी सिद्धीत जातात. by my spirit says the Lord. देवाशिवाय का होत नाही. Nothing happens without देव God. सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतो. Only God can take care of everything. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, So we thank God. देवाचा आभार मानतो, We thank God. देवाकडे प्रार्थना करतो. We pray to God. असं वर्ष पुन्हा आणू नको, Don't bring such a year again. असं समय तू पुन्हा आणू नको. Don't bring such a या time वर्षात again. तू आम्हाला सांभाळलं, You took care of us this तू year. आमची काळजी घेतली, You cared for us. आमची व्यवस्था राखली, You arranged everything for आम्हाला us. सुरक्षित ठेवलं. You kept us safe. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. आज देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही बोध Today घेतो. from God's word we will learn some things. थोडक्यात काही गोष्टी मी पाहत आहोत. We will see some things in brief. अनुवादाचा 9वा अध्याय In Deuteronomy chapter 6, 1 ते 3 मध्ये आम्ही पाहतो. in 1 to 3 we see. त्या ठिकाणी आम्ही पाहतो In it we see इस्रायल लोक भयभीत होते, the people of Israel were scared. कंपित होते, They were trembling. अस्वस्थ होते. They were ते upset. प्रवास करत करत पुढे चालले होते. They traveled and moved forward. मोशे त्यांना मार्गदर्शन करत होता. Moses was guiding them. मोशे देवाच्या वतीने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत Through होता. God's guidance, Moses was guiding them. त्यांना सांभाळत होता, He took care of them. त्यांची काळजी घेत होता. He cared for them. एके दिवशी One day, प्रवास करता करता ते लोक थांबले. while traveling, they stopped. देव त्यांना दुधामधाच्या प्रदेशात घेऊन चालला God होता. was taking them in large cities. देव त्यांना विसाव देत होता. God gave them rest. चांगले दिवस त्यांच्यासाठी ते देवाने नियोजित केले होते. God planned good days for them. पण त्यांच्यासमोर मोठं संकट आलं. But they faced a major problem. मोठे शत्रू त्यांच्या समोर उभे राहिले. Great enemies stood before them. त्यावेळेस ते लोक भयभीत झाले. At that time, they were ते scared. अनाक वंशाचे लोक होते. The people were of ते Anak. फार धिप्पाड होते. They were strong and ते tall. राक्षसी वंशाचे लोक होते. People of demonic descent.
त्यांच्या समोर कोणाचा टीका लागत नव्हता. No one could stand in front of them. त्यांच्या समोर कोणी उभं राहत नव्हतं. No one stood in front of त्यावेळेस them. लोक भयभीत झाले, At that time, the Israelites were scared. ते कंपित झाले. They were trembling. त्यांना समजाना They didn't know पुढे आमचं कसं होणार, what will our next be. पुढचा प्रवास कसा होणार, How will our next journey पुढे be. आम्ही मृत्यूमध्ये जातो काय, Next, will we go into death? आम्हाला मरण येतं का. Will we die? त्यांनी समस्याकडे पाहिलं, They looked at the त्यांनी problem. परिस्थितीकडे पाहिलं, They looked at the त्यामुळे ते situation. भयभीत झाले, So they were scared. ते कंपित झाले. They were trembling. त्यावेळेस देवानी मोशेवर त्यांना मार्गदर्शन केलं. At that time, God guided them through Moses. कशाला घाबरू नका, Don't be afraid. कशाला भयभीत होऊ नका, Don't be मी afraid of तुमच्यावर anything. आहे, I am with मी you. तुमच्यावर आहे, I am with you. मी तुमच्यावर नेहमी असणार. I will always be with you. या अनाक वंश राक्षसाला तुम्ही घाबरू नका, Don't fear this descendants of Anakim. मी तुमच्या बरोबर सदैव I राहीन, will always be with you. मी यांचा संहार करेन, I will destroy them. तुम्ही याच्यावर विजय प्राप्त कराल, You will overcome तुम्ही सर्व them. गोष्टी हस्तगत कराल, You will capture everything. तुमचा प्रवास सुकारक Your होईल. journey will be pleasant. कारण काय, What is the reason? कारण काय, What is the reason? देव बोलला, God said, तुमच्या पुढे चालणारा देव मी I आहे, am the God who walks before you. तुमच्या पुढे चालणारा देव मी अग्निसारखा आहे, I am the God like fire that walks मी before भस्म you. करणारा देव आहे, I am the God who will मी सर्व burn. नष्ट करणारा देव I आहे, am the God who मी will तुमच्या destroy शत्रूचा everything. संहार करून I टाकेल, will make your enemy loose. मी सर्व नष्ट करून टाकेल, I will destroy everything. तुमची काही चिंता मी सोडून टाकेल, I will let go all your worries. तुम्ही शांतीने जाल. You will go in peace. त्यावेळेस इस्रायल लोकांना धैर्य आले, हिंमत आली. At that time, Israel has got courage and देवाने patience. देवाने त्यांना विजय दिला, God gave them victory. त्यांचा पुढचा प्रवास सुकारक झाला. And their next journey was a pleasant one. देवाने त्यांना सर्व गोष्टी प्राप्त करून दिल्या. God gave them everything they needed. 2020 पासून 2021 मध्ये आम्ही चाललो आहोत. So we are going in 2021 from आमच्या समोर 2020. पुष्कळचे प्रश्न आहे, There are many questions in front of पुष्कळचे us, समस्या आहे, many problems, पुष्कळचे काळजी आहे. many worries. या वर्षात पुष्कळच्या गोष्टी आम्ही भोगलेल्या We आहेत, have experienced many things this year, तरी देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. yet God has kept us safe. पण आमच्या समोर पुढचं वर्ष आहे, But we have next year ahead of us, अनेक योजना आहे, many plans, अनेक संकल्प आहे, many resolutions, अनेक स्वप्न आहे, many dreams. अनेक गोष्टी आम्ही भयभीत होतो. We are afraid of many things. हे पुढे होईल का, Will this happen in हे future? कसं होईल, How will this हे happen? कोण करेल, Who will do उद्या this? काय होईल आम्हाला माहित We नाही. don't know what will happen tomorrow. आमच्याकडे काळजी आहे, We have worries, समस्या आहे, many problems, प्रश्न आहे, many अनेक questions. गोष्टी आहे. We have many things. सैतान हेच करतो, The Satan does the same सैतान thing. आम्हाला समस्या दाखवतो, Satan shows us problems. सैतान आम्हाला परिस्थिती दाखवतो. He shows us many तो situations. म्हणतो काय होणार नाही, He says nothing will happen. काय होणार नाही, Nothing will कोणी happen. तुझा बचाव करणार नाही, No one will save you. देव तुला वाचवणार नाही. God will not save you. सैतान संशय निर्माण The करतो, Satan creates doubt. सैतान भय आणतो. He brings fear. इस्रायल लोकांमध्ये त्यांनी भय निर्माण He केलं. created fear among the people of Israel. देवाचं वचन आम्हाला हिंमत देतं, God's word gives us courage. धैर्य देतं, It gives us आम्हाला patience, सांत्वन देतं. comforts us, ज्या मार्गाने आम्ही गेलं the पाहिजे way we should go in. त्या मार्गाचं आम्हाला ते मार्गदर्शन देतं. It guides us through that way. देव वेळी आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us from time to तुझ्या time. पुढे चालणारा मी देव आहे, I am the God who walks before you. मी पुढे चालणारा देव आहे. I am the God who walks before you. पुढे अनेक गोष्टी येतील, Many things will come ahead. अनेक प्रश्न येतील, Many questions will come up. अनेक समस्या येतील, Many problems will अनेक come व्याधी up. येतील, Many diseases. अनेक गोष्टी येतील. Many देव things. म्हणला कशाला घाबरू नको, God said, don't be afraid of anything. कशाची चिंता करू नको, Don't worry about anything. तुझ्या पुढे चालणारा मी देव आहे. I am the God who walks before you. मी सर्व निवारण करेल, I will fix it all. मी सर्व व्यवस्थित करेल, I will make मी things तुझा all मार्ग right. सुकारक करन, I will make your way pleasant. मी तुला सुरक्षित घेऊन I जाईन. will take you safely. येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus said योहन 10:10 मध्ये, in John 10:10, मी आलो आहे I have come. चांगल्या गोष्टी देण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. I have come to give you मी good उत्तम things. मेंढपाळ आहे, I am the good माझी shepherd. मेंढर My sheep, माझी वाणी ऐकतात, they hear my voice. ते माझ्या मागे चालतात, They follow me, माझ्या पुढे नाही, not before me, माझ्या मागे चालतात. but they follow me. मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो, The shepherd takes care of his sheep. मेंढपाळ आपल्या मेंढरांचे संरक्षण करतो. The shepherd protects his sheep. मेंढरांना चांगला चारा भेटावा, The sheep should get good fodder, चांगलं पाणी भेटावं, good water. त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, Their journey should be safe. येणाऱ्या शत्रूपासून त्यांचं संरक्षण व्हावं. They should be protected from all their enemies. त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टी तो व्यवस्था करतो. He manages everything that comes in their way. मेंढपाळ मेंढरांच्या पुढे चालतो, The shepherd walks before sheep. मेंढर त्याच्या मागे चालतात, The sheep follows him. त्यामुळे मेंढर सुरक्षित राहतात. So they stay safe. मेंढरांची वाढ होते, They grow.
तेच देव आम्हाला सांगतो, The same God tells us, माझ्या मागे चला, follow me, माझ्या मागे या. follow me. आम्ही देवाच्या मागे चालतो, We follow God. आम्ही देवाच्या मार्गाने चालतो, We walk in God's आम्ही way. देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. We walk under God's guidance. त्या मार्गदर्शनात आम्ही विश्वास ठेवतो, We believe in that guidance. त्या मार्गाने आम्ही चालतो, We walk in that way. आम्ही वचनाप्रमाणे चालतो. We walk through God's त्यामुळे word. आमची फसवणूक होत नाही. So we are not deceived. सैतान आम्हाला फसू शकत नाही. Satan cannot deceive us. कोणती लबाडी आम्हाला फसू शकत नाही. No liar can deceive us. देवाचं देवचन God's word, आमची काळजी घेतं, it takes care of आमचा us, सांभाळ करतं, takes care of आम्हाला us, सुरक्षित ठेवतो. keeps us safe. मग आम्ही देवाकडे पाहतो, So we look towards God. देवाच्या मार्गदर्शनाकडे पाहतो, We look to God's guidance. देवाच्या वाणीकडे आम्ही पाहतो. We hear God's voice. देवाची वाणी God's voice. आमचं पोषण करते, It nourishes us, आमचा सांभाळ करते, takes care of आमची us, काळजी घेते, cares for आम्हाला us, सुरक्षित ठेवते, keeps us safe, आमची वाढ करते, makes us grow. होणाऱ्या गोष्टी ते विदित It करतो. reveals us things that gonna happen. येशू ख्रिस्त म्हणालाय, What Jesus said, योहान 14:26 प्रमाणे, like John 14:26, पवित्र आत्मा येईन, the Holy Spirit त्यावेळेस will तो come, तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल, that will teach you all things, होणाऱ्या गोष्टी विदित करल, will reveal everything to you, सर्व गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन करल, will guide you in everything, तुम्हाला तो सुरक्षित ठेवल, will keep you safe. वेळ तुम्हाला तो सावधान करल. He will warn you from time to time. देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, God has promised मी us, तुम्हाला मदतीसाठी कैवारी पाठवतो, I will send you a counselor. तो तुमच्याबरोबर सदैव राहील, He will be with you always. युगाच्या समाप्तीवर तुमच्याबरोबर मी राहील. I will be with you until the end. देवाचं अभिवचन आमच्याबरोबर आहे. We have God's promise. 2020 पासून आम्ही 2021 मध्ये चाललो आहोत. We are going in 2021 from 2020. आमच्या पुढे चालणारा देव आहे, God is who walks before us. तो 2021 मध्ये प्रथम देव जाईल, In 2021, God will go first. मग तो आम्हाला घेऊन जाईल. Then He will take us. तो आमच्या पुढे चालतो, He walks before us. येणाऱ्या सर्व गोष्टीचा तो सामना करतो, He faces everything that comes. आम्हाला तो सुरक्षित घेऊन जातो. He takes us safely. त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. He has promised us. एके दिवशी प्रार्थना करत असताना One day while praying, पवित्र आत्म्यावर देवाने घरात मार्गदर्शन दिलं. through Holy Spirit, God guided us. यहोशुवा, Joshua. शैतान हर तऱ्हेने तुला पाडण्याचा प्रयत्न करतो, The Satan is always trying to bring you down. तो घातपात करण्याचा प्रयत्न करतो, He tries to create destruction. तुला मारण्याचा प्रयत्न करतो. He tries to kill you. त्या पावला तो सर्व घातपात करतो, He tries to destroy your footsteps. तुला पाडण्याचा प्रयत्न He करतो. tries to bring you down. पण तुझ्या पुढे चालणारा मी देव आहे, But I am the God who walks before मी you. तुझी काळजी घेतो, I take care of you. मी तुला जपतो, I care for you. तुझ्या पुढे मी चालतो, I walk before you. माझ्या मागे तू चालतो. And you follow me. मला 29 वर्ष झालेलं आहे. It's been 29 years now. देवाने मला जपलं, God cared for me. देवाने मला राखलं. He took care of me. 29 वर्ष देव माझी काळजी घेत For आहे. 29 years, God took care of me. सैतानचे सर्व डापे देवाने फेल केलेले आहे. God failed every move of Satan. माझ्या कुटुंबाचा त्यांनी सांभाळ केला, He took care of my family. माझ्या मंडळीचा त्यांनी सांभाळ He केला. took care of my मी fellowship. चालतो, I walk. माझ्या मागे कामकरी चालतात, My co-workers follow me. आमच्या मागे मंडळी चालती, And our fellowship follows us. देवाच्या मार्गदर्शनाला आम्ही चालतो, We walk under God's guidance. त्यामुळे आम्ही सुरक्षित राहतो. So we are safe. देव पवित्र आत्म्याने वेळोवेळी आम्हाला सावधान करतो. From time to time, God makes us aware. बायबल सांगतो, Bible आमोस says, 3:7 प्रमाणे like Amos 3:7, देव आपल्या सेवक संदेशाला सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. God does nothing without revealing His counsel to His servants. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an important thing. 2020 मध्ये In 2020, होणाऱ्या गोष्टी देवाने 2019 मध्ये आम्हाला प्रगट केल्या. God revealed us things that gonna happen in 2019. आम्ही सोशल मीडियाद्वारे लोकांना संदेश दिला, Through social media, we shared the message to people. देवाची भविष्यवाणी लोकांना सांगितली, We shared the prophecy of God to आम्ही people. लोकांना हिंमत दिली, धैर्य We दिलं, gave courage and patience to people. सांत्वन दिलं. Comforted them. देव मला प्रार्थना कर, God said, pray, मी लोकांचा बचाव करेन. and I will save people. देवाने लोकांचा बचाव केला. God saved people. 2019 मध्ये In 2019, पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दिलं. the Holy Spirit guided us. 2020 मध्ये आम्ही त्याची परिस्थिती पाहिली. In 2020, we saw the same देव situation. मला सर्व मी हळूहळू एका वर्षात व्यवस्थित करेल. God said, in a year, I will make things all right. मी हळूहळू सर्व गोष्टी करेन. Gradually, I will do अनुवाद everything. 7:22 प्रमाणे, Like Deuteronomy अनुवाद 7:22. 7:22 प्रमाणे Like Deuteronomy 7:22. मी हळूहळू सर्व गोष्टी व्यवस्थित Little करेन. by little, God will make things मी all येत right. आहे.
I am मी coming. येत आहे. I am coming. देव आला आहे. God has देव come. मंदिरात उभा राहिलेला God आहे. is standing in the सर्व गोष्टी temple. व्यवस्थित होत चाललेल्या Now आहे. everything is going सर्व on व्याधी well. नष्ट होत चाललेल्या All आहे. the diseases are vanishing. जगाची परिस्थिती बदलत चाललेली आहे. Situation in the world is changing. देव सर्व व्यवस्थित करतो. God takes care of everything. देवाला आमच्यावर प्रेम आहे. God loves us. देव आमची काळजी घेतो. God takes care of us. देव आम्हाला सुरक्षित राहावा We should be safe. यासाठी तो आमच्यामध्ये सुरक्षितता आणतो. For this, He brings safety in म्हणून आम्ही us. देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. 29 वर्ष तो आम्हाला सांभाळतो. It's been 29 years He's taking care of आम्ही us. त्याच्या मागे चालतो. We follow Him. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो. We walk through His guidance. देव सर्व पुढे निपटून घेईन. God will take care of everything ahead. कशाची काळजी करू नका. Don't worry about कशाची anything. चिंता करू नका. Don't care about येणाऱ्या anything. वर्षात देव काम करेल. In the coming year, God will आमचे definitely प्रश्न work. सोडवेल. He will solve our questions. आमच्या समस्या सोडवेल. He will solve our problems. ज्यांना संतती द्या देव त्यांना संतती He will give देईल. offspring to those who don't have offspring. नोकरी संबंधी, Job related or शिक्षणासंबंधी education. देव त्यांना सर्व गोष्टी पुरवठा करेल. God will give them everything. देव सर्व व्यवस्थित करेल. God will make things all right. देव सर्व आश्वस्त करेल. God will bless everything. घराघरातून देवाचं गौरव होईल. In every house, God will be glorified. देवाचा महिमा होईल. God will be praised. मग काळजी करू नका. So don't worry. भयभीत होऊ नका. Don't be afraid. देवावर सर्व गोष्टी सोपून टाका. Leave everything to God. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. Believe in God's word. देव जगवतो आम्हाला. God keeps us alive. तो आम्हाला पुढे घेऊन चालला आहे. He takes us चांगल्या forward. गोष्टी तो आमची तयारी करत आहे. He is preparing us for good things. तो आमचं चांगलंच करणार. He will do good to us. त्यांनी चांगलं करण्याची सुरुवात केलेली आहे. He has begun to do good. फिलिप्स कलास 1:6 प्रमाणे, Like Philippians 1:6. 1:6 प्रमाणे Like 1:6. देव सर्व चांगलंच करायची सुरुवात केली त्यांनी. He who has started to do good work, तो आमचं चांगलंच करणार. He will do good to us. 2021 आमच्यासाठी चांगलं आहे. 2021 is good for us. देव आम्हाला आश्वस्त करेल. God will bless us. आमचे मनोदय तो पूर्ण He will करेल. fulfill all our wishes. देव आम्हाला सर्व गोष्टींची पूर्तता करेल. He will give all things to us. आमच्या कामात तो यश देईल. He will give success in our work. आजारांना तो आरोग्य देईल. He will heal the sick. बंधनातून लोकांना सोडवेल. Will free people from bondages. सर्व गोष्टी तो व्यवस्थित करत He राहील. will do all things right. जगाला तो व्यवस्थित करेल. He will set the world in order. भारत देशाला तो व्यवस्थित करेल. He will take care of our country, त्या India. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank that God. सर्वात महत्वाचा भाग The most important part, यशाया 43:18 like प्रमाणे, Isaiah 43:18. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. Do not remember the past events. जुन्या गोष्टी मनात आणू नका. Pay no attention to things of old. देव नवीन गोष्ट करत आहे. As God is about to do something new. हा देवाने सुरुवात केलेली आहे. God has started. तो अरण्यातून मार्ग काढेल. He will make the way in the wilderness मरुभूमीतून तो पाणी काढेल. and rivers in the desert. हे देवाचं भविष्य आहे. This is God's prophecy. जुन्या गोष्टीची आठवण करू नका. Don't remember the past events. ते सोडून टाका. Leave it behind. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करत बसू नका. Don't remember the old things. जुन्या गोष्टी घेऊन पुढे जाऊ नका. Don't move forward with old things. देव म्हणतो सर्व सोडून टाका. God says leave everything behind. सर्व गोष्टी सोडून टाका. Leave everything. सर्व गोष्टी बंद करा. Stop everything. युद्ध बंद करा. Stop the war. आज युद्धाची परिस्थिती आहे. There is a state of war. पवित्र आत्म्यानुसार आम्हाला मार्गदर्शन दिलं. Through Holy Spirit, God guided us. घराघरात युद्ध बंद करा. Stop the war from house to house. आमचे युद्ध बंद करा. Stop our wars. भांडणं बंद करा. Stop quarrels. लढाई बंद करा. Stop fighting. दोषार्पण बंद करा. Stop blaming. आरोप देणं बंद करा. Stop accusing. एकमेकाचं उन्ह काढा बंद करा. Stop pointing out at each other's निंदा mistakes. करण्याचं बंद करा. Stop criticizing. एकमेकाला सांभाळा. Take care of each other. एकमेकाची काळजी घ्या. Care for each other. एकमेकावर प्रेम करा. Love each other. एकमेकाला समजून घ्या. Understand each other. एकमेकाला समजून घ्या. Know each other. प्रत्येकाचा आदर करा. Respect each other. एकमेकाचा सन्मान करा. Respect each other. आम्ही एकमेकाचा आदर करतो. We respect each other. आम्ही वडील लोकांचा आदर सन्मान करतो. We respect our senior person. आम्ही आईवडिलांचा आदर सन्मान करतो. We respect our parents. आम्ही वडील लोकांचा आदर सन्मान We करतो. respect our fathers. आम्ही एकमेकाचा आदर सन्मान करतो. We respect each other. तो देवाचा आदर होतो. Wherein God is respected. नाते हे देवापासून तयार होतं. Relationships are formed from God. नातेसंबंध देव तयार करतो. Relatives are created by God. नातेसंबंध देव वाढवतो. God raises relationships. देव आपल्या काळाचा विस्तार करतो. God extends His work. नातं प्रत्येक देवापासून तयार होतं. Every relation is formed from God. शैतान फूट पाडतो. The Satan divides.
भांडणं He लावतो, makes us quarrel, दोषारोपण आणतो, brings guilt, आरोप आणतो, he brings accuses, एकमेकाला अलग करतो. accuses each other. हे बंद करा. Stop this. जुन्या गोष्टी बंद करा. Stop old things. भांडणं बंद करा. Stop quarreling. एकमेकाला क्षमा मागा. Ask forgiveness to each एकमेकाला other. क्षमा करा. Forgive each other. एकमेकावर प्रेम करा. Love each other. एकमेकाला समजून घ्या. Understand each other. समजून घ्या. Understand. समजून सांगा. Explain. एकमेकाची ओझीवा. Carry the burden of each other. एकमेकांसाठी प्रार्थना करा. Pray for each other. प्रेम करा. Love each other. प्रेम सर्वांग सुंदर आहे. Love is the most beautiful. प्रीती आमचं ध्येय असू द्या. Let love be our goal. प्रीतीचं प्रेम आहे, Where there is love, तिथं देव आहे. there is जिथं God. प्रेम नाही, Where there is no तिथं love, देवच नाही. there is no God. प्रीती आमचं ध्येय असू द्या. Let love be our goal. सर्व प्रेम करा. Love everyone, कोणी असो, whoever it is. देव सर्वांसाठी आहे. God is for everyone. देव सर्व प्रेम करतो. God loves everyone. देव पक्षपात करत नाही. God does not discriminate. त्यामुळे त्याने आम्हाला संदेश दिलेला आहे. He has given us a message on that. 2021 साठी संदेश आहे. Message for 2021. सर्व प्रेम करा. Love everyone. सर्व प्रेम करा. Love everyone. सर्वांना सांभाळा. Take care of सर्वांची everyone. काळजी घ्या. Care for everyone. सर्वांसाठी प्रार्थना Pray करा. for everyone. सर्वांना मदत करा. Help everyone. सर्वांसाठी देवाकडे विनंती करा. Make a request to God for everyone. सर्वांची आठवण करा. Remember everyone. हे देवाचा संदेश आहे. This is God's message. आम्ही प्रेम करावं, We should love कारण प्रीतीमध्ये देव राहतो. because God lives in love. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद So करतो. we thank God. जुन्या गोष्टी आता बंद करा. Stop all old things. जुने दोषारोपण बंद करा. Stop old things. सर्व गोष्टी बंद करा. Stop everything. त्या गोष्टीचा पश्चाताप करा. Repent for it. देवाकडे धावा करा. Call on God. देवाला क्षमा मागा. Ask forgiveness to God. एकमेकाला क्षमा मागा. Ask forgiveness to each other. देवाबरोबर चाला. Walk with God. आमच्या पुढे चालणारा देव आहे. God is who walks before us. त्याने आमच्यासाठी उत्तम अशा गोष्टी ठेवलेल्या He आहे. has kept good things for us. इर्मिया 29:11 प्रमाणे Like Jeremiah 29:11. देवाने तुमच्या संबंधी माझा संकल्प चांगले केलेला आहे. God has plans for your welfare. ते उत्तम ते देवापासून प्राप्त होतं. The best and good is from God. उत्तम उत्तम गोष्टी तुम्हाला मला द्यावा, Good things to give it to you and ही me. देवाची इच्छा आहे. This is God's wish. देवाच्या मागे चला. Follow God. देवाच्या मागे चला. Follow God. चालत राहा. Keep following. देवाच्या मार्गाने चालत राहा. Keep walking in God's देव guidance. आमचं कल्याण करेल. God will do our देव आमचं welfare. हितच करेल. He will do good to देव us. आम्हाला आश्रय देते करेल. He will bless देव us. आम्हाला नेहमी आनंदित ठेवल. He will always keep us देवाची happy. शांती आमच्यामध्ये सदैव God's राहील. peace will always live in us. हे देवाचा संदेश आहे. This is God's message. म्हणून आपली स्वतःची काळजी घ्या. So take care of yourself इतरांची बी काळजी घ्या. and also take care of others. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. God has guided us. मी तुमच्यावर आहे. I am with you. मी तुमच्यावर सदैव राहील. I will always be with मी you. तुमच्या पुढे चालणारा देव आहे. I am the God who walks before you. येणारे काटेकोसले मी काढत जाईन. I will take away all the coming taunts and येणाऱ्या barriers. समस्या मी निपटून घेईन. I will take care of all problems that come up. येणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्रवासात घेऊन जाईन. In all this, I will take you safely in your journey. मी तुमची काळजी घेईन. I will take care of you. मी तुम्हाला सांभाळेल. I will care for you. हे देवाचं मार्गदर्शन आहे. This is God's guidance. म्हणून आमची प्रार्थना आहे, So our prayer is, विनंती आहे our request, की आपण देवाबरोबर चालावं. that we should walk with God. देवाच्या मागे चालावं. We should follow God. येशू म्हणला माझ्या मागे चल. Lord Jesus said, follow me. 29 वर्ष आम्ही येशूच्या मागे चालतो. It's been 29 years we follow Jesus. त्यामुळे आम्ही हारलो नाही. So we didn't lose. आम्ही अपयशी झालो नाही. We did not fail. आम्ही कधी माघार घेतली नाही. We never backed down. आमची फजिती झाली नाही. We were never humiliated. आम्ही नेहमी विजय झालेलो आहोत. We have always won. देवाने आम्हाला नेहमी आश्रयित केलेला आहे. God always blessed us. देवाने आमची बढती केलेली आहे. God raises us. आज गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशापर्यंत देवाने सर्व मंडळीला फैलाव केलेला He आहे. has raised our fellowship from villages to cities, states, country and other countries. देवाने आम्हाला गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशापर्यंत पोस्ट करत God आहे. is spreading a message from villages to cities, states, country and other countries. तो फैलाव करत आहे. He is spreading त्यामुळे us. आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank God. देवाच्या नावाचं महिमा करत We आहोत. glorify the name of God. Praise the Lord. Praise the Lord. तर आम्ही देवाकडे प्रार्थना करणार आहोत. We are going to pray to God.
देवाकडे विनंती करणार आहोत We will request God की देवा that God 2020 मध्ये in 2020, याले प्रश्न समस्या all the problems and questions, यातून तू आमचा बचाव केला म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. from it you saved us, so we thank you, Lord. पण परत असं वर्ष आणू But नको. don't bring such a year again. तू आम्हाला पुढे घेऊन चालला आहे. You have led us forward. तू आमच्या पुढे चालणारा तू देव आहे. You are the God who walks before us. आम्हा प्रत्येकाला तुझ्या मागे चालण्यासाठी सहाय्य कर. So you help us to follow you तुझ्या मार्गदर्शनाखाली through your guidance. चालण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. You help us. ही आमची देवाकडे प्रार्थना आहे. This is our prayer to God. आम्ही देवाचा धावा करू, We will call on God देवाला विनंती करूया. and request God. महत्वाची एक गोष्ट आहे An important thing की आम्ही डिसेंबर महिन्यात that in the month of December आम्ही ख्रिस्त जयंती साजरी केली. we celebrated Christmas. आम्ही मंडळीमध्ये 27 तारखेला साजरी केली. We celebrated it on 27th in our fellowship. ख्रिस्त जयंती आम्ही उत्साहाने आनंदाने साजरी केली. We celebrated Christmas with joy and excitement. वर्षभर देवाने सांभाळला, आम्ही त्याचे आभार मानले. We thank God as God took care of us throughout the year. येणाऱ्या वर्षाचं आम्ही आगत सुखद केलं. We welcome the new year. देवाने आम्हाला अभिवचन दिलं, God has promised us, मी तुमच्या पुढे चालणारा देव तुमच्यावर आहे. I, the God who walks before you, is with you. मी तुमच्यावर सदैव राहील. I will always be with you. देवाने आम्हाला आनंदित केलं God made us happy. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. विशेष करून आम्ही पाहतो Most especially we see संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी कार्यरत आहे. is working in different ways through social media. त्या मंडळी संबंधी So regarding the fellowship, वेबसाईट उघडलेली आहे. a website has been opened. त्याचं ओपनिंग आम्ही Its opening डिसेंबर 27 तारखेला मंडळीमध्ये केलेलं आहे. was done on December 27 in our fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. याचं पेज आम्ही उघडलेलं आहे. We have opened a page for this. याची सविस्तर माहिती All the information. थोड्या वेळाने तुम्हाला आशिष खरे हे ब्रदर देतील. In short time, Brother Ashish Khare will inform you त्यावेळेस about तुम्हाला this सर्व गोष्टीची सविस्तर माहिती मिळेल. so that you will get a knowledge for this. देवास आम्ही धन्यवाद करतो. We thank God. 2,000 देवाने केले. God made it 2000 from 2. देवाने सर्व जगात मंडळीचा फैलाव केला God spread the fellowship all over the world. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank चला आपण God. प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनादळापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद मान सन्मान गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या चरणी येतो. Thank you. We give you respect. We come before you, Lord. तुझी दया तुझी कृपा ते प्रीती स्वामी तुझे आभार मानतो. परमेश्वर We thank you for your grace, your mercy, your love, Lord. या वर्षभरात तू आमचं सांभाळ केलं, संगोपन केलं, संरक्षण केलं. In परमेश्वर this year, you took care of us, Lord. अनेक संकट आले, Many problems came, अनेक व्याधी आले, many अनेक diseases, अडचणी आल्या, many अनेक difficulties, प्रश्न आले. परमेश्वर many questions तरी came प्रभू up, तू Lord. आमच्यावर होता. परमेश्वर Yet, Lord, you were with us. तू वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. परमेश्वर You guided us from time वेळोवेळी to तू आम्हाला time. सावधान केलं. परमेश्वर You warned us from time to time. तू आम्हाला धैर्य दिले, हिंमत दिली. You परमेश्वर gave us courage and patience, Lord. मंडळीद्वारे परमेश्वर तू जगाला धैर्य हिंमत दिली. Through परमेश्वर fellowship, you gave the world courage and patience. जगात असं सांत्वन केलं. परमेश्वर You comforted the world, Lord. आम्ही वेळोवेळी जगासाठी प्रार्थना केली. We परमेश्वर prayed from time to time for the world, Lord. वेळोवेळी तू प्रार्थना ऐकली. And परमेश्वर you heard those prayers. लोकांचा तू बचाव केला. परमेश्वर You saved people, Lord. लोकांचं तू मनोदय पूर्ण केलं. परमेश्वर Fulfilled all wishes of people, या Lord. सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We परमेश्वर thank you for all this, Lord. तू संकटातून आम्हाला विजय दिला. You परमेश्वर gave us victory in all problems, Lord. एवढ्या संकटात तू आमचा बचाव केला. परमेश्वर You saved us in every problem, Lord. या जिवंत भूमी आम्हाला तू सुरक्षित ठेवलं. You परमेश्वर kept us safe on earth. हळूहळू सर्व तू परिस्थिती बदलत आहे. परमेश्वर And gradually you changing all situations, तू आम्हाला Lord. अभिवचन दिलं. परमेश्वर You promised us, मी Lord. सर्व व्यवस्थित करेल, I will make things all यातून right. तुमची मुक्तता करेल, I will free you from मी this. तुम्हाला सुरक्षित ठेवल. I will keep तू you आपलं safe. वचन पूर्ण करते. परमेश्वर You fulfilling your words, सर्व Lord. जगाची परिस्थिती व्यवस्थित करते. You're परमेश्वर taking care of every situation in the world, त्यावेळेला आम्ही Lord. तुझं धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. परमेश्वर So we thank you, कारण Lord, तुझं जगावर प्रेम आहे. परमेश्वर because you love this world, Lord. भारत देशावर विशेष करून तुझं प्रेम आहे. परमेश्वर You love our country, India, Lord. त्यामुळे तू आमच्या लोकांची तू काळजी घेते. So परमेश्वर you take care of our people. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. परमेश्वर So we thank you, Lord. पुन्हा एक आमची प्रार्थना. परमेश्वर Once again, our prayer, आमची Lord. विनंती. परमेश्वर
Our request, Lord. आमची कळकळची आग्रहाची विनंती आहे We परमेश्वर. have a heartfelt request, Lord. आम्ही हात जोडून तुला विनंती करतो We परमेश्वर. join our hands and pray to you, आम्ही Lord. घुटणे टेकून तुला विनंती करतो We परमेश्वर. kneel down and pray to you, Lord. आम्ही जाणतो की अभिष्ट आणि तुझ्या हाती आहे We परमेश्वर. know good and bad is in your hands, Lord. जीवन मरण तुझ्या हाती आहे परमेश्वर. Death and life is in your hands, Lord. शाप आशीर्वाद तुझ्या हाती आहे Curse परमेश्वर. and blessings is in your hands, तू Lord. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी करतो परमेश्वर. You do everything as per your तू will, यथार्थ करतो and परमेश्वर. you really do it, Lord. त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो So we परमेश्वर. thank you, Lord. मग येणाऱ्या पुढील वर्षात परमेश्वर In the coming year, Lord, 2020 मध्ये ज्या गोष्टी झाल्या परमेश्वर, whatever happened in 2020, Lord, असं वर्ष, such a year, असा वेळ, such a time, असं समय such a प्रभू moment, पुन्हा आणू नको. don't bring back, Lord. आमचे हात जोडून तुला प्रार्थना This is परमेश्वर. our prayer with our joint hands, अशी Lord. समस्या, Such a problem, अशी व्याधी such a disease, पुन्हा आम्हाला दाखवू नको you परमेश्वर. don't show it again, Lord. जगाला दाखवू नको परमेश्वर. Don't show this to the म्हणून world तुझी again. कृपा आम्हाला सदैव ठेव परमेश्वर. So keep your grace on us सदैव आमची forever, आठवण Lord. कर परमेश्वर. Always remember व us, असा समय, असा वेळ, असा वर्ष तू आम्हाला दाखवू नको and परमेश्वर. don't bring back such a year and time again, Lord. मग तुझी कृपा सदैव जगावर ठेव And परमेश्वर. keep your grace in the world forever. कारण तू जगावर प्रेम करतो, Because you love the world. म्हणून असे दिवस तू आम्हाला दाखवू नको. So don't show such days to us. आमची विनंती आहे, This is our तू request, वेळोवेळी ऐकतो, that you hear from time त्यावेळी to आम्ही time. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो So परमेश्वर. we thank you, Lord. प्रभू 2020 पासून 2021 मध्ये तू आम्हाला घेऊन चालला Lord, परमेश्वर. you taking us in 2021 from तुम्हाला कशाची 2020. काळजी करणार, कशाची चिंता करणार मी आहे. You said don't worry about anything because I am there. तुझ्या पुढे चालणारा मी देव आहे. I am the God who walks before you. 2020 पासून 2021 मध्ये पुढे चालणारा तू आमचा प्रभू आहे परमेश्वर. From 2020 to 2021, you are the God who walks before us, तू Lord. मला माझ्या मागे या, You said follow me. तू मला माझ्या मागे चाला, You said follow me. माझ्या मागे या, Follow me. माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, Believe in my guidance. माझ्या वचनाप्रमाणे आचरण करा, Follow my word. म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल, So you will be safe. तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील. You will receive all things. मग प्रभू आम्ही तुझ्या मागे चालावं परमेश्वर, So Lord, we should follow you कारण तूच खरा उत्तम मेंढपाळ आहे परमेश्वर. because you are the only good shepherd. तू मेंढरांची काळजी घेतो परमेश्वर. You take care of your तू sheep, म्हणजे Lord. मेंढरांना सुरक्षित ठेवतो परमेश्वर. You keep your sheep safe in the fellowship, Lord, येणाऱ्या शत्रूपासून, from the coming येणाऱ्या enemy व्याधीपासून, or disease येणाऱ्या प्रत्येक or समस्येपासून upcoming any तू problem. मेंढरांची काळजी घेतो परमेश्वर. You take care of your sheep, मेंढरांना Lord. उत्तम असा चारा तू देतो परमेश्वर. You give good food to the sheep. पाणी तू देतो परमेश्वर, You give good water कारण तुझं मेंढरावर प्रेम आहे परमेश्वर. because you love your sheep, Lord. म्हणून तो म्हणतो माझ्या मागे या परमेश्वर. So you say, follow me. प्रभू आम्ही सर्वांनी तुझ्या मागे चालावं परमेश्वर. So we all should follow you, आम्ही Lord. तुझं अनुकरण करावं परमेश्वर. We should imitate you. तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवा We should परमेश्वर. have faith in you. त्या विश्वासाने सर्व क्रिया करावे परमेश्वर. And all हा work should be प्रत्येकाला तू done. सहाय्य मदत कर परमेश्वर. So you help us, Lord. सर्व जगाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. You help the whole सर्व world. जगाला तुझी ओळख दे परमेश्वर. Introduce yourself to the whole सर्व world. जगाचा बचाव व्हावा. The whole world should सर्व be जग safe. सुरक्षित राहावा. The world should be safe. यासाठी प्रत्येकाला ऐकणारे कान समोर मन दे परमेश्वर. For this, give a hearing ear and understanding mind to आमचे अनेक everyone. प्रश्न आहे, We have many questions, अनेक समस्या many आहे. problems. तू म्हणला मी You सोडवेल. said, I will solve them. पुढील वर्षात तू सर्व You सोडवेल. will solve everything in the next year. अनेकांचे प्रश्न, अनेकांच्या समस्या आहे परमेश्वर. Questions and problems of many. अनेक जण आजारी आहे परमेश्वर. Many are ill, अनेक Lord. जण समस्यामध्ये आहे परमेश्वर. They are in problems. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली परमेश्वर. Financial situation is affected of many. शिक्षणाचे प्रश्न अडकलेले आहे परमेश्वर. There are questions for education. शैक्षणिक प्रश्न, आर्थिक परिस्थिती, नोकरीचे प्रश्न अनेकांच्या समोर आहे Questions परमेश्वर. regarding education, financial questions, job related तू questions, म्हणला मी Lord. सर्व सुरळीत करेल परमेश्वर. You said I will fix everything. आणि तू करत आहे त्यावेळेला मी धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. And you're doing it, so we thank you, तू Lord. म्हणला युद्ध करू नका, You said don't fight. तू म्हणला भांडण करू नका, You said don't quarrel. तुम्ही म्हणला दोषारोपण करू नका, You said don't blame. निंदा करू नका, Don't condemn. एकमेकाला सांभाळा, Take care of each other. एकमेकावर प्रेम करा, Love each other. एकमेकाची काळजी घ्या, Care for each other. एकमेकाचा आदर करा, Respect each other. एकमेकाचा सन्मान करा, Respect everyone. एकमेकाला समजून घ्या, Understand each other. समजून सांगा, Explain each other. एकमेकासाठी प्रार्थना करा, Pray for each other. एकमेकाची ओझी व्हा, Carry burden of each other. एकमेकावर प्रेम करा. Love each other. जिथं प्रेम आहे तिथं देव आहे परमेश्वर. Where there is love, there is God. या वर्षात तू आम्हाला संदेश दिला परमेश्वर This year you gave us a message. की प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, Let love be your goal. सर्वांवर प्रेम करा, Love everyone. सर्वांसाठी प्रार्थना करा, Pray for everyone. सर्वांसाठी चांगलं राहा, Be good to everyone. देवाचा गौरव करा. And glorify God.
यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. For this, you help us, Lord. येणाऱ्या वर्ष या वर्षात तू आम्हाला सांभाळलं. You took care of us throughout this year. आभार मानतो. We thank you, Lord. तू आम्हाला पुढे घेऊन चाललाय. You led us forward. येणाऱ्या वर्षाचं आम्ही तुझ्याद्वारे आगोज स्वागत करत आहोत. Through you, we welcome the new year. तुझंच गौरव तुझंच गौरव तुझंच गौरव करत आहोत. Your glory be God. प्रवेश नावाने मागतो म्हणतोय. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. देवाच्या नावाला मी पुन्हा एकदा धन्यवाद देत आहोत. We thank the name of God. सर्वात महत्वाची गोष्ट Most important thing, या वर्षात देवाने in this year, आपली योजना संकल्प पूर्ण करत आहे. God fulfills His plans and resolutions. आज 29 वर्ष मी देवाचं काम करत आहे. Today it's been 29 years I've been working for God. देवाने मला जपलं राखलं. God took care of me. आता कामाचा वेग वाढत चाललेला आहे. Now the pace of work is increasing. देव आपलं कार्य वाढवत आहे. God is expanding His work. गावातून शहरातून राज्यातून देशातून विदेशात देव घेऊन चाललेला आहे. God is taking it from villages to cities, states, country and other countries. व सत्य जीवन मंडळीमध्ये देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing in the fellowship. व सोशल मीडियामध्ये On social media संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री and Sanjay James Thakur त्या Ministries, माध्यमातून देव कार्य करत आहे. God is working through it. देव कार्याचा फैलाव करत आहे. God is expanding the work. तो विस्तार करत आहे. He is expanding the work, तो देशातून विदेशात घेऊन चाललेला आहे. taking it from country to other countries. त्या देवाचं मी धन्यवाद करत आहोत. So we thank that God. त्या देवाचं मी गौरव करत आहोत. We glorify that God. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. God is fulfilling His promise. कामाचा जास्त व्याप वाढल्यामुळे As the pace of work is increasing, मी बी एक मनुष्य आहे. even I am a human being. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी To look after all this, देवाने एक तरुणाची योजना संकल्पनेची निवड केली. through God's plan and resolution, God chose a young man. देव मला जपतो. God takes care of me. देव माझी काळजी घेतो. He cares for me. त्याची इच्छा आहे His will is मी अधिकाधिक वर्ष काम करावं. I should work for many years. यासाठी तो माझी काळजी घेत आहे. For this, He takes care of me. कामाचा व्याप जास्त असल्यामुळे As the pace of work is increasing, मी थकू नये, I am tired. आजारी पडू नये, I am sick. यासाठी देव आपली काळजी घेत आहे. For this, God takes care. यासाठी देवाने एका तरुणाची निवड केली. For this, God chose a young man. माझ्या कुटुंबात In my family, आमची बहीण कल्पना रॉजर्स our sister Kalpana Rogers, 30 वर्ष देवाचं कार्य करत आहे. she has been working for God for 30 years. पवित्र आत्म्यावरती 30 वर्ष मंडळीला मार्गदर्शन करत आहे. She has been guiding the fellowship through the Holy Spirit for 30 years. आज Today, या वर्षात in this year, देवाने त्याच्या मुलाची निवड केली. God chose her son. त्याचं नाव अभिषेक रॉजर्स His आहे. name is Abhishek Rogers. मी त्याला तुमच्या समोर घेऊन येतो. I bring him before you. अभिषेक रॉजर्स. Abhishek Rogers. देव त्याला अलिशा व एलिया नावाने हाक मारतो. God calls him Elisha Elia. मी त्याला तुमच्या समोर घेऊन येत आहे. I bring him before you. देवाची इच्छा आहे It's God's will. की ह्याने पुढे देवाचं कार्य अधिक वाढावं. He should further increase the work of God. देवाच्या कार्यात अधिक विस्तार God's व्हावा. work should be expanded more and more. म्हणून अभिषेक रॉजर्स. So Abhishek Rogers, देव त्याला एलिया अलिशा नावाने हाक मारतो. God calls him Elisha Elia. देव मला यहोशू नावाने हाक God मारतो. calls me Joshua. तसं देव त्याला अलिशा एलिया नावाने हाक And मारतो. God calls him Elisha Elia. देवाच्या योजनेचं संकल्पनेनुसार देवाने त्याची निवड केली. As per God's plan and resolution, God chose him. त्याला आत्म्याने व दानाने देवाने भरलं. God filled him with Holy Spirit and gifts. व तो देवाचं कार्य करत आहे. He is working for God, मंडळीला मार्गदर्शन देत आहे. guiding the fellowship, पुढे तो मंडळीला सदैव मार्गदर्शन देत राहील. and he will continue to guide the fellowship. तो माझ्याबरोबर काम करत आहे. He is working with me. देव माझी काळजी घेतो. God takes care of me. मी मनुष्य आहे. I am a man. मी आजारी पडू I शकतो. might get sick. काय कारणास्तव समस्येनुसार मला प्रार्थनेमध्ये अडखळण येऊ शकते. Because of some reasons and situations, I may face difficulties in prayer. गावातून शहरातून राज्यातून देशात देव काम करत आहे. God is working from villages to cities, states, country and other countries. वेळोवेळी मी सर्व ठिकाणी उपस्थित राहू From शकत time नाही. to time, I can't attend all places. सर्वच कामाचा भार मी पाहू शकत नाही. I can't look after all the load of work. म्हणून देव माझी काळजी So घेतो. God takes care of me. देवाने अलिशा या व्यक्तीची निवड केलेली आहे. God chose Elisha. ज्यावेळेस मी आजारी पडेल By the time I get sick, किंवा काही कारणास्तव मला येता आलं नाही, or because of some reasons I couldn't come,
त्यावेळेस देवाने God सांगितलं said at that time, अभिषेक रॉजेस Abhishek Rogers, म्हणजे अलिशा एलिया that is Alicia Elia, हा सोशल मीडियावर काम he करेल, will work on social media. सोशल मीडियावर संदेश देईल, He will preach on social media. तो सत्य जीवन मंडळीमध्ये He संदेश will preach देईल. in the living fellowship of truth. जे मी काम करतो Whatever I do, तेच काम तो पुढे he will नेईल, carry on the same work. पुढे करत He will राहील. continue the work. ज्या ठिकाणी मी उपस्थित At नसेल places where I am not present, तो तिथे देवाचं काम he करेल. will work in that places. देव माझ्याबरोबर आहे, God is with me. देव तोच त्याच्याबरोबर The पण same आहे. God is with him. देवाची योजना संकल्प God's आहे, plan and resolution. हे कार्य पुढे This न्यावं. work should continue. अब्राहम आला, Came, इसाक आला, Isaac came, याकोब Jacob आला, came, मोशे Moses आला, came, नंतर यहोशू after आला, which Joshua came, यहोशू नंतर पुढे अनेक लोक after आले. Joshua many people came. मी काही ठराविक काळापर्यंत देवाचं कार्य I करेन. will do God's work for a certain period of time. ज्यावेळेस When the वेळ time comes, when ज्यावेळेस the समय time येईल comes, त्यावेळेस मला देव घेऊन at जाईल. that time God will take me. त्यावेळेस At that time, संजय जेम्स ठाकूर J. मिनिस्ट्री, James Thakur Ministry, सत्य जीवन the मंडळी Living Fellowship of Truth, हे सर्व कार्यभाग all of this work, आलिशा they will पाहिल. look after all this. तो आलिशा पुढे He will नेईल, lead. तो आलिशा एलिया पुढे नेईल. Alicia Elia will carry forward the तर work. जेम्स ठाकूरने देवाचं कार्य सुरू केलं. James Thakur started God's work. काही ठराविक काळापर्यंत त्यांनी काम He केलं. worked for a certain period of time. त्यानंतर देवाने मलाच काम Then ते God दिलं. gave me that work. ते करत आहे, I am doing it. करत Will राहणार. continue doing it. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मला देव घेऊन God जाईल. will take me when time comes. त्यावेळेस तो At that अलिशा time, Alicia याच्या हातात सर्व मंडळी will take राहील. over the work of fellowship. सत्य जीवन Living मंडळी, Fellowship of Truth. संजय जेम्स ठाकूर J. मिनिस्ट्री, James Thakur Ministry. हा सर्व कार्यभाग तो पाहिल, Look at all this work. तो He will चालवेल. continue माझ्या even अनुपस्थितीमध्ये in my पण absence. आता आता तो Now पण he will चालवेल. continue. देवाने माझा भार God कमी केला. lightened my work. कार्याच्या Due to व्याप्तामुळे the spreading of work देवाच्या according to समयानुसार God's time. देवाने त्याला तयार God केलं. prepared him. आज तो माझ्याबरोबर काम Today he is करत आहे, working with me. He will करत राहील. continue to work. म्हणून आम्ही देवाच्या नावाचा धन्यवाद We thank करत the आहोत. name of God. देवाने त्याला निवडलं, God chose him. तरुणपणात Chose him निवडलं in his young age. आणि त्याने त्याचा स्वीकार And he केला accepted it. आणि त्या कामात तो उत्साही And he आनंदित is आहे. happy and excited in that work. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत So we आहोत. appreciate God. देवाचा आम्ही We धन्यवाद thank करत God. आहोत. हा अभिषेक He is रॉजेस, Abhishek Rogers. हा अलिशा He is आहे, Alicia. हा एलिया आहे. Elia. मी I इथपर्यंत brought it आणलं, this far. तो पुढे कैक पटीने He पुढे will take नेईल. this forward. The बायबल Bible सांगतो says शाऊलाने Saul हजारो changed बदले, 1,000. दाविदाने He लाखो will बदले. change in lakhs. ची Yeah. पिढी The येईल, upcoming generation जास्त काम will करेल. work more. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद We करत thank आहोत. God. आलिशाचं आम्ही देवाच्या वतीने We कौतुक करत appreciate आहोत. Alicia on behalf of God. देवाचा We धन्यवाद thank करत आहोत. God. 27 डिसेंबरला On 27 December, आम्ही मंडळीची मध्ये सर्व our भाऊ brothers and एकत्र आलो. sisters came together in fellowship. ख्रिस्त जयंती We साजरा केली. celebrated Christmas. त्या On that दिवशी day, we, आम्ही संजय जेम्स ठाकूर J. मिनिस्ट्री James Thakur Ministry, वेबसाईट his मध्ये website, आम्ही स्वतःचं we वेबसाईट तयार created केलं. our own website. ती we तयार created- केली. त्याचं ओपनिंग आम्ही Opening 27 डिसेंबर was रोजी done आम्ही on केलं. 27 December. त्याचं ओपनिंग आम्ही Its opening, माननीय respected नगरसेविका ex- माजी स्थायी समितीचे President of अध्यक्ष Standing Committee, सो संगीताताई देवकर Sangeetatai Devkar. यांच्या हस्ते आम्ही वेबसाईटचं The ओपनिंग opening of केलं. website was done by her. त्यावेळेला आम्ही देवाचा We thank धन्यवाद God. करत आहोत. सो संगीताताई देवकर Sangeetatai Devkar. 29 वर्ष She has been मंडळीवर with आहे. the fellowship for 29 years. 29 वर्ष ते मंडळीला In मार्गदर्शन 29 करत आहे. years she is guiding the fellowship. 29 वर्ष मंडळीला ते For सहाय्य 29 करत years आहे. she is helping the fellowship. मंडळीची गरज, The मंडळीची needs and आवश्यकता, requirements for fellowship. प्रार्थना, Praise उपासना and worship. व्यवस्थित Be चालावं. done properly. कार्य Work वाढत गेलं. expanded. Work कार्य वाढत expanded. गेलं. हे सर्व गोष्टीची आमची तरतूद Provided us केली. with all things. आमच्या सर्व जागेची त्यांनी व्यवस्था Arranged केली place for us. आणि 29 वर्ष ते आमच्यावर And आहे. she has been with us for 29 years. सर्व गोष्टीत आम्हाला ते मार्गदर्शन करून And she सहाय्य helps us in करतात. everything. देवाने आमच्यासाठी त्यांची निवड God केली. chose her for us.
म्हणून आम्ही देवाचा So we धन्यवाद thank God. करत आहोत. इसलिए हम त्यांच्याद्वारे संजय जेम्स ठाकूर Sanjay मिनिस्ट्री James Thakur Ministry. याचं आम्ही वेबसाईट We opened उघडलेलं the आहे. website. त्यांच्याद्वारे आम्ही The ओपनिंग opening केलं was आहे. done by her. म्हणून आम्ही देवाचा So we धन्यवाद thank करत आहोत. God. We देवाच्या नावाचा glorify महिमा the name करत of आहोत. God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Ministry.org. ही वेबसाईट आम्ही This is चालू our करत आहोत. website. From उद्यापासून tomorrow, 2021 in the new या year, वर्षापासून हे We are पेज आम्ही opening ओपन this करत page. आहोत. या पेजवर तुम्हाला you सर्व will गोष्टीची get all माहिती the मिळेल. information on this page. त्यावेळेस होगी. तुम्ही त्याद्वारे आमच्याशी You संपर्क can करू contact शकता. us through it, व सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही and we मार्गदर्शन can करू guide you शकतो. in all ways. हे सर्व This पेज, page, हे all सर्व these गोष्टी things देवाने is created तयार by केलं आहे. God. गावातून, शहरातून, राज्यातून, From देशातून, villages to विदेशात cities, states, country, and other country. देवाने God कार्य increase the वाढवलं. work. देवाचा आम्ही thank धन्यवाद God. करत आहोत. We thank देवाचे आभार God. मानतो. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढील माहिती Further संजय information, जेम्स ठाकूर मिनिस्ट्री वेबसाईट संबंधी पुढील माहिती आशिष खरे तुम्हाला देईल. Brother Ashish Khare will give you information about the website. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. मैं आपको सत्य की जीवित मंडली यानी कि संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज के बारे में ये जो वेब पेज जो तैयार किया है उसके बारे में आपको मैं एक थोड़ी सी जानकारी देना चाहता हूं. ये जो वेब पेज है इसका बनाने का उद्देश्य क्या है और ये कैसे किस तरह से बनाया गया इसके बारे में आपको मालूमात देता हूं. हम पिछले 8 महीनों से सोशल मीडिया पर जो आकर हम आपको सुसमाचार सुना रहे हैं, सत्य की जीवित मंडली यानी संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज के नाम से जानी जाती है, उसी नाम पर ये जो वेब पेज है संजय जेम्स ठाकुर ministry.org, जैसे ही ये आप गूगल पे टाइप करेंगे, आई रिपीट, मैं फिर एक बार दोहराता हूं, संजय जेम्स ठाकुर ministry.org. जैसे ही आप ये गूगल पे टाइप करेंगे आपके सामने संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री का एक वेब पेज ओपन होगा. उसमें आप कई सारी चीज़ें देखेंगे. सबसे पहले आपको इस कलीसिया के फाउंडर मेंबर्स जो हैं, जो कि हमारे सिस्टर कल्पना विवेक रॉजर्स, पास्टर संजय जेम्स ठाकुर और ब्रदर अभिषेक रॉजर्स, इनके बारे में आपको जो वेब का जो ओपनिंग पेज है वहाँ पे उनकी जानकारी आपको मिलेगी. उसके बाद जैसे यहाँ आप नीचे आगे बढ़ते हुए जैसे आप आगे बढ़ेंगे आपको उसमें कलीसिया के बारे में जानकारी प्राप्त होगी कि कलीसिया का निर्माण कैसे हुआ, किस तरह से हुआ और इस कलीसिया में कार्य किस प्रकार से किया जाता है. परमेश्वर अपना कार्य अपने पवित्र आत्मा से लोगों को किस तरह से छूते हैं, लोगों को चंगाई किस तरह से प्राप्त हुई, ये आप उसमें देखेंगे, आप पढ़ पाएंगे, आप वीडियोस भी देख सकते हैं. अगला हम देखते हैं कि उसमें गवाही दी हुई है. आप इस कलीसिया के कई सारे लोग हैं जिनको कैंसर जैसी पीड़ा से परमेश्वर ने चंगाई दी. जो लोग दरिद्रता में जी रहे थे उनको परमेश्वर ने ऊंचा उठाया. जो लोग कई सालों से नशे के आदी थे उनका परमेश्वर ने नशा छुड़ाई. जिन लोगों को संतान नहीं थी ऐसे लोगों को परमेश्वर ने संतान दी. जो लोग जिनका परिवार बिखरा हुआ था उनके परिवार को परमेश्वर ने संवारा और खड़ा किया. जिन लोगों को नौकरी नहीं थी, उनके आपसी मनमुटाव थे, पारिवारिक समस्याएं थी और ऐसे कई सारे तकलीफें हैं जो थी, और उनका इस कलीसिया में आने के बाद परमेश्वर ने किस तरह से परिवर्तन किया और उनको परमेश्वर ने उनको और उनके परिवार को किस तरह से बनाया, इनकी गवाही टेस्टिमनीज आप इसमें देख पाओगे. अगला ऑप्शन उसके नीचे आप देखोगे कॉन्टैक्ट्स. उसमें आप दो चीजें देख पाएंगे. पहले तो आपको उसमें पहला ऑप्शन ये मिलेगा फॉर व्हाट. आप कॉन्टैक्ट, अगर आप संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री को कॉन्टैक्ट करने की कोशिश कर रहे हैं तो उसमें आपको नीचे ही कई सारे ऑप्शंस तैयार नीचे नजर आएंगे.
आपका कांटेक्ट करने का कारण क्या है? आपकी प्रार्थना की कोई विनती है? आपकी कौन सी ज़रूरत है? आप परमेश्वर का स्तुति के लिए आप हमसे कांटेक्ट कर रहे हैं। ऐसे कई सारे आपको नीचे ऑप्शन नजर आएंगे, आपको सिलेक्ट करना होगा। उसके बाद आपको आपका पहला नाम, आपका अंतिम नाम और उसके नीचे आपको अपना ईमेल आईडी, दैट इज योर ईमेल एड्रेस, आपको वो देना होगा। नीचे कमेंट बॉक्स दिया हुआ है। आप अपनी डिटेल भरने के बाद अगर आपको आपकी प्रार्थना या विनती आपको कुछ लिखनी है तो आप उसमें आप लिख सकते हैं, या आपको कोई आपकी तरफ से मैसेज हमें देना है, आप उसमें आप कमेंट बॉक्स में डालकर, या आपके कोई भी सवाल हैं आप वो कमेंट बॉक्स में आप डालकर उसके नीचे सेंड मैसेज करके जो ऑप्शन है आप उसे क्लिक जैसे ही करेंगे, ये आपका जो ईमेल है ये संजय जेम्स ठाकुर ministry.org के थ्रू ये हमारे जो पास्टर साहब है, पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब, इन तक आ जाएगा और इस मेल का जवाब वो आपको प्रार्थना द्वारा परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार वो आपको ज़रूर देंगे। आपकी कोई भी समस्या है, कोई भी सवाल है, आप जो ये नंबर नीचे स्क्रीन पर देख रहे हैं जो हमारे ऑफिस का नंबर है, आप हमसे संपर्क करके आप हमसे पूछ सकते हैं। धन्यवाद। संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री और सत्यजीत जीवन मंडली फेलोशिप द्वारा आप सभी को हैप्पी न्यू ईयर। प्रेज लॉर्ड।